एक आई रडत रडत सांगते, माझी मुलगी माझ्या घरी आली नाही तर मी जीव देईन. हे शब्द ऐकताना छाती जड होते, पण त्याच वेळी एक प्रश्न मनात येतो. जेव्हा संपूर्ण यंत्रणा थांबलेली होती, जेव्हा कोणी बोलायला तयार नव्हतं, तेव्हा त्या आईच्या बाजूने कोण उभं राहिलं? त्या ठिकाणी एक नाव समोर येतं, ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. तर दुसरं नाव आमदार संग्रामभैया जगताप. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भिगवण प्रकरण, संपूर्ण सत्य आणि त्यामध्ये आलेला नवीन ट्विस्ट. एका नेत्याची ताकद जी शब्दातून नाही तर कृतीतून दिसते. पुणे जिल्ह्यातील भिगवण एक शांत गाव, पण काही दिवसांपूर्वी या गावाने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. घटना साधी वाटली, पण तिचे पडसाद मोठे होते. एक तरुणी जिचं लग्न ठरलेलं होतं, अचानक एका तरुणासोबत निघून गेली. कुटुंबाचा आरोप होता, आमच्या मुलीला फसवून नेलंय, पळवून नेलेलं आहे. गाव पेटलं, आईचा जीव टांगणीला लागला आणि प्रशासन शांत बसलेलं होतं. अशा वेळी सर्वसामान्य माणूस करतो तरी काय? रडतो, वाट पाहतो, आक्रोश करून घेतो आणि हतबल होतो. पण या आईचं नशीब चांगलं होतं, कारण एक नेता फक्त बोलत नाही तर करून देखील दाखवतो. सर्वसामान्यांच्या गरजा जाणून घेतो. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात असे अनेक प्रकार घडलेले आहेत, जिथे मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं, नंतर त्यांचं धर्म परिवर्तन केलं जातं आणि मग त्या मुलींचा आवाज कायमचा बंद होतो. लव्ह जिहाद सारखे प्रकार हे आता नवीन राहिलेले नाही आहेत. पण यावर कोण बोलतं, कोण थेट मैदानात येतं? सगळे नेते भाषणं देतात, सभा घेतात, पण जेव्हा एखाद्या आईच्या आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा फोन बंद होतात, ऑफिसचे दरवाजे बंद होतात. पण पडळकर साहेबांचा, त्यांच्या घराचा दरवाजा कधीच बंद नसतो. घटना पूर्णपणे समोर यायच्या आधीच भिगवणमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा निघाला. हा मोर्चा म्हणजे फक्त एक मिरवणूक नव्हती, हा होता एका समाजाचा एकत्रित आक्रोश, एका आईच्या वेदनेला दिलेला जनसमर्थनाचा आवाज. या मोर्चामुळे प्रशासनावर दबाव वाढला, पोलिसांनी हालचाल सुरू केली, दखल घेतली आणि राज्यभर चर्चा पोहोचली. हे घडलं कशामुळे? कारण एक नेता निर्भीडपणे पुढे आला होता. तो नेता म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. खंबीरपणे उभे होते आमदार संग्रामभैया जगताप. त्यांनी या प्रकरणात सर्वप्रथम आवाज उठवला. त्यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला. त्यांनी आईच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि संग्रामभैया जगताप या दोघांच्या एकत्रित ताकदीने प्रकरण वेगाने पुढे सरकलं. त्या आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो, डोळ्यात अश्रू, हातात रिकामेपणा आणि मनात भीती. त्या आईने म्हटलं होतं, माझी मुलगी माझ्या घरी आली नाही तर मी जीव देईन. हे शब्द ऐकताना कोणाचाही जीव कळवळेल, पण त्या शब्दामागची वेदना फक्त एका आईलाच कळते, जिने 9 महिने पोटात वाढवलेलं मूल एका रात्रीत अचानक दिसेनासं झालं. अशा वेळी एखाद्या आईला आधार कोण देतं हे खूप महत्त्वाचं असतं. त्या आईच्या, त्या माता माऊलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले 2 नेते म्हणजे एक आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि दुसरा नेता म्हणजे संग्रामभैया जगताप. आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे फक्त बोलत नाहीत, तर ते त्यांच्या कृतीतून दाखवून देखील देतात. हे आता सिद्ध झालेलं आहे. मुलीला सुधारगृहात ठेवण्यात आलेलं होतं. दिवस होता 25 फेब्रुवारी. तिला कोर्टात सादर करण्यात आलं आणि इथेच आला सगळ्यात मोठा ट्विस्ट. कोर्टाच्या समोर त्या मुलीने स्वतः सांगितलं, मला माझ्या आईकडे जायचं आहे. त्या एका वाक्याने एका आईचे अश्रू थांबले, एका कुटुंबाचा जीव भांड्यात पडला आणि एका नेत्याचं काम सार्थक झालं. ती मुलगी आईच्या घरी परतली. जे शक्य वाटत नव्हतं ते घडलं, कारण सत्य नेहमी जिंकतं आणि त्या सत्याच्या बाजूने एखादा धाडसी नेता उभा असतो. आता काही लोक म्हणतात पडळकर साहेब आक्रमक आहेत, ते वादग्रस्त आहेत, ते चुकीचे आहेत. ठीक आहे, एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे. जेव्हा ती आई रडत होती, कुटुंबाला न्याय नव्हता,
जेव्हा प्रशासन हालचाल करायला तयार नव्हतं तेव्हा तुम्ही कुठे होता? टीका करणं सोपं असतं, पण मैदानात उतरणं हे फक्त पडळकर आणि जगताप साहेबच करू शकतात. या प्रकरणात दोनच नेते पुढे आले, एक म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि दुसरे म्हणजे आमदार संग्रामभैया जगताप. बाकी सगळे सोशल मीडियावर शांत होते. ज्यांना पडळकर साहेबांवर टीका करायची आहे त्यांनी आधी त्यांच्यासारखं एखाद्या आईसाठी उभं राहून दाखवावं. आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे नाव महाराष्ट्रात वेगळ्याच ताकदीने घुमतं. ते एक असे नेते आहेत जे बोलतात ते करून देखील दाखवतात. त्यांनी अनेकदा एकट्याने लढाया दिल्या आहेत. व्यवस्थेशी, राजकारणाशी आणि अन्यायाशी त्यांची ताकद कुठून येते? जनतेच्या विश्वासातून. ते कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. ते जे योग्य आहे तेच बोलतात, मग ते कितीही कठीण असलं तरी. भिगवण प्रकरण हे त्यांच्या या स्वभावाचं ताजं उदाहरण आहे. एका आईचा जीव वाचला कारण एक नेता वेळेत मैदानात उतरला. तर मित्रांनो, भिगवण प्रकरणाने एक गोष्ट सिद्ध केली, शब्दांना ताकद असते जेव्हा त्यामागे कृती असते. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी हे दाखवून दिलेलं आहे की एक नेता जेव्हा ठरवतो तेव्हा यंत्रणा देखील हलायला सुरुवात होतात आणि झटपट काम करतात. एका आईचं मूल तिच्या घरी परतलं. हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळण्यात आलं का? तुम्हाला काय वाटतंय? भिगवण प्रकरणात आलेला हा सर्वात मोठा ट्विस्ट. तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.